नमस्कार। आज भाद्रपद यात्रेचा प्रारंभ होत आहे। गेली 400 वर्षापासून ही देवस्थानची परंपरा आहे। द्वार यात्रेची सुरुवात झाली आहे। मंदिर पूर्ण या ठिकाणी आकर्षक अशा रंगबिरंगी फुलांनी सजवले आहे। विविध काम केलं आहे। भाविकांचं या ठिकाणी पहाटे 2 वाजल्यापासून भरपूर प्रमाणात गर्दी होत आहे। खऱ्या अर्थाने आज भाद्रपद उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे। आज रविवार असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे। त्याची सर्व भाविकांची देवस्थान ट्रस्टतर्फे या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची सुविधा केली आहे। दर्शन रांगा आहे, पार्किंग व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, महाप्रसादाची व्यवस्था आहे। त्याप्रमाणे दुपारी या ठिकाणी पालखी निघणार आहे। या ठिकाणी पालखी पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करून मंदिराच्या 4 दिशेला ज्या गणपती बाप्पाच्या बहीण आहे त्या ठिकाणी प्रस्थान होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बाप्पाचा द्वार यात्रा उत्सव सुरू झालाय। काय काय करण्यात आले देवस्थानकडून आणि कुठल्या कुठल्या गावांना पालखी जाते? खरं तर आजपासून भाद्रपद द्वार यात्रेला सुरुवात होत आहे। आज पहाटे 3 वाजता मुक्तद्वार दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला दिसून येते। सकाळी 10 नंतर पालखी प्रस्थान होणार आहे। पहिलं हे करड्या गावाला होते, दुसरी पालखीचं प्रस्थान हे निमगावला होतं, तिसऱ्या पालखीचं प्रस्थान हे गणेगावला होतं आणि चौथी पालखी ही डोकसांगवीकडे प्रस्थान करत असे सलग 4 दिवस 4 दिशांना बाप्पांच्या पालखीचं प्रस्थान होत असतं। लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला, विद्युत रोषणाई करण्यात आली। खरं तर देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आणि बाप्पाच्या गाभाऱ्याला रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर परिसर हा विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे आणि सुंदर केलेली आकर्षक सजावट हे भाविकांचं मन वेधून घेत आहे। महागणपती रांजणगाव द्वार यात्रा उत्सव सुरू झालाय, काय सांगाल, काय आख्यायिका आहे? 24/8/2025 ते 27/8/2025 या काळामध्ये भाद्रपद गणेश उत्सव आपल्या इथे साजरा केला जातो। खरं तर 27 तारखेला सगळ्यांच्या घरामध्ये घरोघरी गणपती बसतात, पण रांजणगाव गणपती येथे प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो। रांजणगाव गणपतीमध्ये कुठेही गणपती बसत नाही किंवा कोणाच्या घरीही गणपती स्थापना करत नाही, कारण आपल्या इथले स्वयंभू गणपती असल्यामुळं गणपतीचं रांजणगाव गणपतीमध्ये विसर्जन करत नाही, त्यामुळं हाच गणपती मानला जातो। इथली आख्यायिका अशी आहे की 4 दिशांना गणेशाच्या 4 बहिणी आहेत असं म्हणले जाते। करडे, लिमगाव, डोकसांगवी, गणेगाव असे 4 ठिकाणी 4 गणेशाच्या बहिणी आहेत। तिथे लोक पायी चालत जाऊन देवीचे मूर्तीला पाणी घालून परत गणपतीचे इथे येतात। अशी आपल्या इथली 4 दिवसाची आख्यायिका आहे। नाव सांगा। माझं नाव ओमकार देव, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।